काय झालं चिनू? खाऊन घे इकडे. चिनू खाऊन घे, अर्ध ठेवू नको असं. चिनू गाडी नंतर चेक कर, चल पटकन, मला जायचंय. कुठे गेलता तू? कुठे गेलता तू काल? मी किती शोधलं तुम्हाला, मला वाटलं पकडूनच नेलं माझ्या लेकरांना. चला आता खालीच खावा, दवाखान्यात न्यायचंय दीदीला. खालीच खावा. जा तिकडे जा श्यामा. अरे तिथं खा ना यार, तू असं काय करतो? इकडे पिलू, ते खा. ते वेड आहेस काय रे? जरा इकडे जा, खा. ए करिश्मा सर, करीना आहे तू, करीना. मला वाटलं करिश्माच आहे. वेडी आहेस का ग तू? माझ्या बाबूला खाऊ देत ना. चल ये. अरे भूक लागली माझ्या दादाला. चल ये. मम्मा कुठे? चल ये पटकन. साहेब तर अगोदरच जाऊन बसले तर हे आमचे. हो द्यायचंय. कळतंय भूक लागली आहे ते, कळतंय मला. हो ये, चल ये. हां सगळं पायाने इकडे तिकडे रे. चिनी तू इकडे, चा इकडे. दोन पिल्लं नाही, कुठे गेली काय माहिती. सावकाश बेबी, सावकाश. मम्मा चाय चिनी पी बाबू, पी पाणी, पे टाकले बघ पाणी. जा बबडू, पाणी टाकले, जा पळ. खूप गरम होतंय ना, तर ते पाण्यापाशीच वरती पण ठेवलेलं आहे एक भांडं. कोणी चोरून नेऊ नये म्हणून आम्ही ते लपवून ठेवले आणि खाली एक ठेवलं, कारण डबल भांडं दिसलं तर कोणी उचलून घेऊन जात. बाय पिल्लू, बाय. खा. ये खाली ये. आता नारळ काही माणसं हे कुत्री पितात का? कचरा चालतो लोकांना, पण प्राण्यांना खायला घातलेलं चालत नाही. सुप्रभात राधा, राणी, जॉय आणि काळू. आमचं बघा गेटच्या पलीकडे आहे. आज लग्नाला जायचं आहे गावाला म्हणून सकाळी काळू हे घे आतमध्ये घे. खा तिकडनं, इकडनं तोंड घालून खातीला तुझं. पटकन खाऊन घे. चला दादा, हे घे. अजून देते, या लवकर. ए राधा हे घे, राधा हे घे. कळत कसं नाही ग, सगळ्यांना देते ना. हां हे घे राणी. काळू खा तू. अतिशय आघाव मुलगी आहे राधा. हां देते ना सगळ्यांना. जॉयदर घे पटकन, तुला खाऊन देणार नाही आहे ती. पेपरने आणले बाबू. गुड बॉय. एकदम छान आहे आमचं पिल्लू. सकाळी आल्यामुळे आहे ना, सगळ्यांना थोडंसं आश्चर्य वाटतं. मम्मा आमची सकाळीच आली का आई? तर बाकीच्यांसाठी मला टेकडीवर जावं लागणार आहे. आणि इकडे कोणच नाही, भीती वाटते बघा. माझ्या एकटीचीच गाडी. रात्रीच पाणी ओतून गेले होते, पूर्ण संपलेलं आहे. मी आता 5 लिटर आणलेलं आहे पिशवीत आणि खायला. 2.5 किलोमीटर चालत यावं लागतं वरती पाणी खायचं घेऊन. सकाळी कोणीच नाही, भीती वाटते खरं तर. पण जिथे कोणी नाही तिथे आपण. कारण आज ही माझी लेकरं एवढ्या म्हणजे शहरापासून लांब आहे आणि त्यांना माझी गरज आहे. त्यामुळे जिथे कोणी नाही तिथे आपण. कारण लेकरं बघा पाणी पिऊन खाली लग्न असलं की वरती येऊन बसतात खालचे पण. वरती तर फक्त 3च आहेत माझी, आणि आतमध्ये ग्राउंडमध्ये बरीच आहेत, पण ते कधीतरी भेटतात ह्या
हे जे लाल फुलाचं झाड आहे ना त्याच्या पलीकडे मग मी जाळीच्या आतमध्ये त्यांना टाकते, कारण तिथं जाळी बसवलेली आहे. चला आता पाणी ओतूयात. दूध चपाती आणले भिजून कॅरी बॅगमध्ये, पण मॅडम एकट्याच खात आहेत. म्हटलं जाऊ दे, कारण हे रोज व्यवस्थित खात नाही आहे. तर आज हिला मला अगोदर खाऊन द्यायचं आहे, मग हे बाकीचे खाते. खा बाळा, थांबडावून देते तुला, देते थांब. लाली इकडे ये पटकन, सर बाळा थांबवते मी. चल रे डॉन, डॉनला देते गुडिया. हे घे डॉन, तू खाम, नंतर ओतते मी सगळी पिशवी. चलिए तार, कारण प्लेट आणायचं गाडीतच राहिलं गाई. चलिए घे पटकन, खा खा ना. हे हिरोईन खा पटकन, उशीर होतोय. खा डॉन, तू पण खा. चल लाली ये पटकन इकडे, दरी ये गुडिया. कशाची लाली, ये बाळा लवकर ये, सगळं संपून जाईल मग. हे बघ ही खाती, चल पटकन खावा. जिथे झाडे तिथे पक्षी, त्यामुळे खरंच झाडामध्ये ना, झाडांच्या तिथे प्रत्येक जंगलात, प्रत्येक टेकड्यांवरती पाण्याची आणि खाण्याची पशुपक्ष्यांसाठी सोय करणं गरजेचं आहे. आणि ही खरं तर जबाबदारी वन विभागाची आहे. पण आपलं वन विभाग खातं आहे ना, नुसतं खायच्या कामाचं आहे. त्यामुळं आपण काही बोलू शकत नाही. आम्हाला जेवढं जमेल तेवढं आम्ही पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी सोय केल्यात. कारण आपण जाताना काहीही घेऊन जाणार नाही. येताना एकटेच आलो होतो, कपडेही नव्हते अंगावर, आणि जाताना तीच परिस्थिती आहे बघा. असे छोटे छोटे पॉट ठेवलेत.